नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार, तर उद्या आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. आता आपण कोणतीही संकष्टी चतुर्थी असेल तर त्यावेळेस संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असतो, पण प्रत्येकाला हे शक्य होत नाही. पण जी अंगारकी संकष्टी चतुर्थी असते ती म्हणजे की 6 महिन्यानंतर पुन्हा येते, म्हणजेच की वर्षभरातून 2 वेळा येत असते. तर या संकष्टी चतुर्थीचा जर उपवास केलात आणि काही सेवा केलात तर तुम्हाला वर्षभर संकष्टी चतुर्थी ज्या असतात तर त्या संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याचं फळ हे मिळत असतं. त्यामुळेच मग आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. आता ज्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. तर या वस्तू ज्या आहेत तर त्या जर आपण अर्पण केल्या तर आपल्या घरातील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होते. कोणतीही तुमची एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय, ती इच्छा पूर्ण होत नसेल तर गणपती बाप्पा जे आहेत तर ते विघ्नहर्ता आहेत हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे पण काही विघ्न असतील तर ते विघ्न दूर होत असतात. म्हणून मग गणपती बाप्पाचा उपवास करण्याबरोबरच काही सेवा उपाय करणे पण तेवढेच गरजेचे आहे. तर तीच माहिती आपण आज घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती तुम्हाला पूर्ण समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात. घरामध्ये मुलांचा आजारपण असेल किंवा घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरात पैशाच्या अडचणी असतील तर त्यावेळेस मग तुम्ही हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो तुम्ही सकाळीच करायचा आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की सकाळी उपाय करणं शक्य होत नाही, त्यामुळे मग तुम्ही सायंकाळच्या वेळेस पण हा उपाय करू शकता. आता सगळ्यांना तर माहितीच आहे गणपती बाप्पांना कोणत्या वस्तू प्रिय आहेत. तर गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी, म्हणजेच की आपल्या आयुष्यामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचण कोणतीच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय ना काय अडचण आहेच. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. आता जरी तुम्ही उपवास नाही केलात, कारण की काय होतं की काही महिलांना लहान मूल बाळ असल्यानंतर किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर जात असतील तर अशा बऱ्याच महिला असतात की एखाद्या महिलांना उपाय करायचा आहे, सेवा करायची आहे, पण उपवास करणं शक्य होत नसेल तर त्या महिलांनी म्हणा किंवा त्या दादांनी पण हा उपाय केला तरीही चालेल. आता कोणतीही संकष्टी चतुर्थी असेल तर ती खूप महत्त्वाची मानली जाते. जरी तुम्ही उपवास नाही केलात तरी पण हा उपाय तुम्ही करू शकता आणि त्याबरोबर आपल्याला सेवा पण करायची आहेत. कधीही करू शकता. तुमची जी पण काही इच्छा आहे, मनोकामना आहे पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील तर त्यावेळेस काय करायचं आहे, सकाळी देवपूजा करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना लाल चंदन लावायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही सकाळी देवपूजा करणार असाल त्यावेळेस आपण देवघरामध्ये आपल्याकडे जे देव आहेत तर त्या प्रत्येक देवांना आपण अभिषेक घालत असतो. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना पण तुमच्याकडे पंचामृत असेल किंवा नसेल किंवा दूध असेल, जे पण काय असेल त्याने मग गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणून अभिषेक घालायचा आहे. आणि त्यानंतर जे आपण अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपण इतर वेळी काय होतं की तुळस सोडून इतर झाडांना आपण टाकत असतो, पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जे पाणी गणपती बाप्पांना अभिषेक घातला आहे तर ते पाणी झाडांना न टाकता घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे थोडंसं, आणि घरातील इतर व्यक्तीने सगळ्यांनी ते पाणी तीर्थ म्हणून प्यायचं आहे. त्यानंतर मग गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे. आणि आपल्याला तर माहितीच आहे गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय म्हणजेच की दुर्वा. आता 21 दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर लाल जास्वंदाचं फूल. आता नैवेद्य म्हणून तुम्ही, आता बऱ्याच वेळा काय होतं की संध्याकाळी चंद्र बघून किंवा चंद्राची पूजा करून जो मुहूर्त असेल त्या मुहूर्ताच्या वेळेस आपल्याला मग हा संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडला जातो. त्यामुळे मग त्यावेळेस तुम्ही मोदक बनवू शकता किंवा मोदक नाही शक्य झालं तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य पण तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर मग काय करायचं आहे, आपल्याला गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्यामध्ये मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. आता ही 21 दुर्वांची जुडी ज्यावेळेस आपण अर्पण करणार आहोत त्यावेळेस मग अर्पण करण्या अगोदर गणपती बाप्पांना तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल सांगायचं आहे. किंवा मुलांबद्दल असेल, मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही पण मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे, किंवा जे पण काय असेल घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल, किंवा तुमचं एखादं काम आहे खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय ते काम पूर्ण होत नसेल, किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी आहे, जे पण काय असेल तर ते आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आणि त्या अडचणी असतील किंवा ती तुमची कोणती एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे.
त्यानंतर मग आता 21 दुर्वा अर्पण केल्यानंतर मग आपल्याला 21 वेळा तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता किंवा मग ओम गण गणपते नमः असा हा जो मंत्र आहे तर तो 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आता 21 दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर लाल जास्वंदाचं जे फूल आहे तर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही 7 किंवा 11 लाल जास्वंदाची फुलं पण अर्पण करू शकता, हरकत नाही. जरी तुम्हाला एवढी फुलं नाही भेटली तर एक जरी लाल जास्वंदाचं फूल असेल तर ते फूल तुम्ही आवर्जून अर्पण करायचं आहे. कारण की या ज्या वस्तू आहेत तर त्या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता 21 दुर्वा झाल्या, लाल जास्वंदाचं फूल झालं आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांचा जो गणपती स्तोत्र असेल किंवा मग तुम्ही ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला गणपती बाप्पाजवळच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, संध्याकाळी ज्यावेळेस आपण चंद्राची पूजा करत असताना जे आपण जल अर्पण करत असतो, म्हणजेच की चंद्राला जल अर्पण करूनच त्यानंतर मग उपवास सोडला जातो. तर असे म्हटले जाते की मुलांच्या आयुष्यातील अडथळे जे आहेत तर ते दूर होण्यासाठी तुम्ही मुलांना 21 दुर्वांची जोडी द्यायचा आहे. म्हणजे मुलांच्या हातामध्ये, जर मोठी मुलं असतील तर तुम्ही स्वतः मुलांच्या हातामध्ये द्यायचं आहे, जर लहान मुलं असतील तर तुम्ही स्वतः मग करू शकता ही सेवा. त्यानंतर 21 दुर्वांची जोडी मुलांच्या हातामध्ये दिल्यानंतर अथर्व शीर्ष म्हणायला सांगायचं आहे मुलांना. आता हा उपाय म्हणजेच की ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळी पण करू शकता. मुलांच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि देवघरापुढे बसून मुलांना अथर्व शीर्ष म्हणायला सांगायचं आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा आणि त्यानंतरच म्हणायला सांगायचं आहे. आता जर मुलांना अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करायला सांगू शकता. मुले जर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आमची मुले जे आहे तर ते बाहेरगावी राहत असतील तर त्यावेळेस मग आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा केली तर चालेल का? तर हो, जर मुलं बाहेरगावी राहत असतील तर हरकत नाही, आईने खास मुलांसाठी ही सेवा करायची आहे. त्यावेळेस पण आईने अशाच पद्धतीने ही सेवा करायची आहे. 21 दुर्वांची जोडी हातामध्ये घ्यायची आहे आणि अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि मुलांची ज्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात त्याबद्दल मुलांची जी पण काय असेल त्याबद्दल इच्छा सांगायचं आहे आणि अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आता मुलांसाठी जर ही सेवा केला तर गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येचे, ज्ञानाचे देवता मानले जातात. म्हणून मग गणपती बाप्पांना अशा 21 दुर्वांची जोडी अर्पण करून त्याचबरोबर ही सेवा पण करणे तेवढेच गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त उपाय करत असतो आणि सेवा म्हणा किंवा मंत्र स्तोत्र आपल्याकडून पठण होत नाही, त्यावेळेस कधी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे असे वाटते की आपली इच्छा पूर्ण झाली नाही. त्यामुळे अपूर्ण सेवा झाल्यानंतर, अपूर्ण उपाय झाल्यानंतर पण आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नसते. त्यामुळेच मग आपल्याला हे जे सेवा आहे तर त्या पूर्णपणे सेवा करायच्या आहेत. आणि मग असा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खास आईने म्हणा किंवा स्वतः मुलगा असेल, मुलगी असेल, स्वतःसाठी पण हा उपाय करू शकतात. त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे, आता संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा जो आहे तर तो आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही देवघरामध्ये जो दिवा लावता तो घेतला तरीही चालेल, फक्त स्वच्छ असलेला घ्यायचा आहे. आणि हळद कुंकू एकत्र करायचं आहे आणि स्वास्तिक काढायचं आहे एका प्लेटामध्ये. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, मोहरीचं तेल तुम्ही टाकायचं आहे दिव्यामध्ये आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर टाकायचं आहे आणि 5 काळी मिरी टाकायचं आहे. दिव्याची पूजा करायचं आहे. आणि त्यानंतर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय पण तुम्ही संध्याकाळीच करायचा आहे, ज्यावेळेस आपण दिवे लागण्याच्या वेळेस दिवाबत्ती करत असतो त्यावेळेस. आणि गणपती बाप्पाचं जे अथर्व शीर्ष आहे तर ते 1 वेळा म्हणायचं आहे किंवा तुम्ही ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हटलात तरीही चालेल. आता ही पण सेवा तुम्ही, तुमची मुलं मोठी असतील तर खास मुलांना पण ही सेवा करायला सांगू शकता किंवा मग आईने पण खास आपल्या मुलांसाठी ही सेवा केली तरीही चालेल. तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा मग गणपती बाप्पांना सांगायचं आहे. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीचा उपाय करायचा आहे आणि कोणी करायचा आहे. तर मग व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.